पहिल्या पर्वामध्ये विजेता झालेला आनंदी स्मॅशर्स पुन्हा चौथ्या पर्वाचा विजेता होईल यासाठी लढाई सुरुवात 5 षटकांचा सामना दोन्ही संघांना शुभेच्छा असतील लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून आमच्या ऑफिशियलच्या वतीने दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। एका बाजूला आपण बघत आहोत संदीपजी बनोटे सर यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट किरणजी बनोटे यांचा संघ। मॅच ऑन व्हेरी फर्स्ट बॉल सॉफ्ट हँड इथे जस्ट पुश करण्यात आलेले सिंगल ने खातं उघडतात बॅटिंग करत असताना दिनेश भार्गव 11चं मागच्या मॅच मध्ये दिनेशने खूप चांगली बॅटिंग केली होती सुरुवातीला 2 षटकार ज्याचा बॅट मधून आले होते आणि त्याच षटकारांमुळे 40 धावा खूप लवकर चेस करत असताना आपण बघितलं भार्गव 11ला अन्यथा रोहन बनोटेचा मोरे 11ने त्यांना त्या धावा लवकरात लवकर चेस करू दिल्या नसत्या। दिनेशने खूप चांगली सुरुवात केली होती बॉल बिगिन इज हाफ डन असं म्हणतात तुमची चांगली सुरुवात यशाचा अर्धा पल्ला पार करून देते। ओ बॅट आणि पायाचा मधून मागे तर गेलाय पाट कमीन्स अपील करत होते ही फर्स्टवी अपील होती इट इज नॉट बॉल। बऱ्याच खेळाडूंचं असंच नाव माझ्या लक्षात राहतं टोपण नाव बऱ्याच जणांच्या लक्षात असतं टेनिस बॉल क्रिकेट मध्ये बऱ्याचशा खेळाडूंना टोपण नाव आहेत आणि इथं चांगलं नाव आहे पॅट कमिन्स। विनायक माई देखील या गावामध्ये एज ॲप व्यवस्थित बॅटवरती मिळाला नव्हता मिड ऑन मध्ये बॉल मिड ऑफच्या फिल्डर येत आहे सिंगल पूर्ण सेकंडचा कॉल रनआउटची संधी हो जर बॉल गवसला असता गोलंदाजाला तर इथे विकेट जरूर होती दिनेशची। रिक्स का घेतली होती हा देखील प्रश्न होता दुसऱ्या धावेसाठी ऍक्शन रिप्ले मध्ये पहा जर बॉल गवसला असता तर निश्चितपणे विकेट पण तो सुटलाय धावा 2 पूर्ण झाल्या 3 वरती धाव फलक प्रगतीपथावर पहिलं षटक गोलंदाज अजय हाफ ट्रॅकर पूल केला डीप मध्ये फिल्डर प्रथमेश चुकी नसेल कॅच आउट कुणाल बाद पहिला धक्का भार्गव 11ला। चला चला फलंदाज लवकरात लवकर यायचं तुम्हाला राकेश तिसऱ्या क्रमांकावरती स्टार्टरची प्लॅनिंग आपल्याला काही पाहायला मिळत आहे त्यामुळे थोडा उशिराने फलंदाज आलाय तिसऱ्या मैदानाच्या आतमध्ये राकेश जो स्लॉग हिटर आहे त्याला तिसऱ्या क्रमांकावरती पाठवण्यात आलेला आहे पहिल्या अगोदरच्या काही मॅचेस मध्ये 4थ्या 5व्या क्रमांकावरती तो येत होता पण या महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याला तिसऱ्या क्रमांकावरती आणण्यात आलेले आहे 3 वरती पहिला धक्काही बसलेला आहे गोलंदाज आपण बघत आहोत अजयला 2 चेंडूंचा खेळ पॉप प्ले मधला अजूनही शिल्लक पहिल्या षटकातील ऑफसाइडला टर्न करायचा प्रयत्न यस्टनचा जवळून गेलाय अपील स्ट्रॉंग आहे लेग बिफोर साठी इम्पॅक्ट ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघा तो ओव्हर द विकेटने आले अजय ऑफ स्टंपचा बाहेर पडला होता हाईट फॅक्टर यस बॅट्स अंपायर कडून नकार देण्यात आलेला कुणाल भोईर सर आणि सुनील बावस्कर सर कौतुक आपलंही व्हायला हवं कारण महत्वपूर्ण भूमिका कोणत्या स्पर्धेमध्ये पंचांची असते गेल्या 2 दिवसांमध्ये या 4थ्या पर्वामध्ये काराव प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली कामगिरी दोन्ही अंपायरशी धावा फलकावरती 3 धावा मागे कमिन्सने कॅच पकडली फलंदाज बाद 3-2 पहिल्या षटकाचा खेळ संपन्न भार्गव 11 3-2 पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज गणेश
दुसऱ्या षटकामध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश आलेले. स्ट्राईक सध्या आपण बघत आहोत. फलंदाज कमी गतीने टाकलाय. ऑप्शनचा बाहेरून आतमध्ये आणलाय पण जास्त बाहेर होता. दॅट्स अंपायरचा इशारा येतोय तो वाईट. दिनेश आणि सिद्धेश ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 4. आदरणीय राकेश बनवटे साहेब यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावरती आसन ग्रहण करावं. रेंज मध्ये बॉल स्क्वेअर लेगला हवाई यात्रेसाठी यूज मॅक्सिमम षटकार. षटकार पार्थ आहे. आपण पार्थ बनवटे खूप चांगले ऑपरेटिंग आजच्या दिवसामध्ये ज्यांनी केलेली आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने त्यांनाही जल्लोष करू द्या. सो गाणे येणं फार गरजेचं आहे. पार्थ आपण या लवकरात लवकर. स्कोमॉस ऑन 10. पुन्हा उडवलाय पण यावेळेला मिस टाइम. लॉंग ऑन द फिल्डर विकी कॅच आउट. फलंदाज बाद. दिनेश विकेट. 10-3. भार्गव 11. कॅच नंतर विकी बनवटे सेलिब्रेशन करत असताना पाहायला मिळाले. कारण या मॅच मध्ये दिनेशच्या बॅट मधून षटकार आला होता. सेमीफायनलच्या मॅच मध्ये 2 षटकार याच दिनेशच्या बॅट मधून आले होते. आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. एका षटकारानंतर यश मिळतंय. गोलंदाज आपण बघितला सेकंड ओव्हर मध्ये गणेश आणि त्याने विकेट मिळवल्याबरोबर 10-3 ही परिस्थिती सध्या भार्गव 11 ची. सिद्धेश एका बाजूने आणि आता नवीन फलंदाज येतोय तो जयवंत. पार्टनरशिपची गरज आहे. खेळावं लागेल. 50+ धावा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये उभाराव्या लागतील आनंदी स्मॅशर्सच्या विरुद्ध. कारणची बॅटिंग ऑर्डर आहे आनंदी स्मॅशर्सची. थोडे लेट झालेत. पडल्याबरोबर प्रचंड वेगाने गेलाय बॉल विकेट किपर कडे. डॉट बॉल. धावफलक सध्या 10 वरती थांबलेला आहे. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. प्रगतीपथावर दुसरं षटक. 10 धावा धावफलकावरती. 3 विकेटचं नुकसान. मेगा फायनल KPL काराव प्रीमियर लीग. हॅमर करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर कॅच आउट. 10 for 4. 10ला 4था धक्का भार्गव 11 ला. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 10 विकेट पडलेले. 4 एका मागोमाग 4. कर्णधार येतोय सागर. या जोडीला खेळावं लागणार आहे सागर आणि सिद्धेश. ऑप्शनचा बाहेर छेडकाडी पळण्याचा प्रयत्न होता त्या बाहेरच्या चेंडूला. पण सिद्धेशने आवाज दिलाय की वाईट बॉल आहे. त्यावेळेला तो थांबला. वाईटच्या साहाय्याने धावसंख्या 11 वरती. बऱ्याच कालावधीनंतर पुढे जाते. चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या ओव्हर मधील 2 पॉवर प्ले मधले. 11 for 4. 11ला 4. रनवेमध्ये थोडासा अडथळा. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरती जात असताना पाहायला मिळतील. काराव गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आता आमच्या व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळतात. बरेचसे क्रिकेटचे चाहते आता या क्रीडांगणाच्या सभोवताली गर्दी करत आहेत. पॉइंटला लागला. लॉंग ऑफला गॅप मध्ये बॉल. पहिला बाउन्स वर दिसी वारेचा पार. चौकार.
सोबत धावा फलक 15 वरती. ऑफ स्टंपचा बराच बाहेर, कदाचित नो बॉल असावा, पाहूयात. येस, इट इज नो बॉल. विकेटचाही बाहेर टाकलाय बॉलला. फ्री टॉन. स्कोर मॉन्सन 16. मुभा असेल फलंदाजाला. मोठा फटका खेळण्यासाठी तयार असेल आता फलंदाज सागर कांबडी. फ्रीटला उडवलाय का उफेसला. विकी समोर आहेत. या गोष्टी बऱ्याच वेळेला घडतात आणि आता तेच घडलंय. विकी बनोटे यांना समजलं नाही. विकेट नंतर सेलिब्रेशन, कॅच नंतर त्यांचं सुरू होतं, पण या क्षणाला फ्री हिट होता. सो बचावलेले सागर धावा मिळतात. 2 एंड ऑफ द सेकंड व 2 षटकांचा खेळ संपन्न. 4 विकेटचं नुकसान. भार्गवी 11 ची धावा संख्या 18 धावा, 18 रन्स. दिलेली आहे, कारण ज्या गाड्यावरती सध्या नेहमीच चर्चेत राहिलेला विषय ट्रेंडिंग. 18 ला 4, 2 ओव्हरचा खेळ संपन्न. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज अजय. पहिल्या षटकामध्ये ज्याने चांगली बॉलिंग केली होती तो अजय असेल समोर, तर सिद्धेश हुक करताय. चांगला फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्यात आला. वेगाने बॉल डीप मधून फिल्डर, पण त्याच्या हाताला लागून सीमारेषा पार. सिद्धेशचा चौकार. सुंदर गाड आहे, अजरामर गाड आहे. मराठी चित्रपट सृष्टीमधील मित्रांचं मैत्रीचं प्रतीक असणार. पुढे आला, ड्राईव्ह करतो लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये सिंगल तर सहजरित्या पूर्ण करण्यात आलेले. थोडी चांगला आला फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये गणेश सिंगल सोबत टोटल स्कोर तुम्ही बघता 23. 23 आकड्यावरती सागरकडे स्ट्राईक घ्यायचे कर्णधार आहेत. ही पार्टनरशिप फार महत्वपूर्ण आहे. जरी विकेट पडली तर कमी टोटल वरती थांबवू शकत नाहीत. आनंदी स्मॅशेस, अन्यथा 50+ धावा होतील जर शेवटपर्यंत दोघे खेळले तर. आतमध्ये आला होता चांगला चेंडू, लेंथ बॉल पडला बरोबर हलका राईज झाला. फ्रंट फूट वरती खेळू की बॅक फूट वरती या प्रयत्नामध्ये बॉल पास आउट झाला पॅट कमिन्स कडे. डॉट बॉल. 23 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 23 9 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत गोलंदाज अजयने. 8 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्याने मिळवले टॉप ऑर्डर मधले. 23 ला 4. प्रोग्रेस सिंताडोवा कॅच. अशा पद्धतीचा कॅचेस पकडला जात नाही तर त्या हाताला चिपकतात. वा भाई पॅट कमिन्स. हात तुटला तरी चालेल पण कॅच सोडणार नाही. एकाच हाताने. वा. ऍक्शन रिप्ले मध्ये उजव्या बाजूला एक डाव लगावली आणि एकाच हाताने कॅचला पकडत असताना पॅट कमिन्स अर्थात सुनील कुराडे. 3 षटकांचा खेळ. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 23 ला 5 सध्या परिस्थिती भार्गवी 11 ची. नवीन फलंदाज योगेश. ड्रिंक्स ब्रेक आपण बघितला आता मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी मधल्या
फळीमध्ये आता फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. बाद झालेल्या लोअर ऑर्डरचा फलंदाज 7व्या क्रमांकाचा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो योगेश, लेफ्ट हँडर आहे. पाहूयात कितीपर्यंत डावा पुढे जाणार आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये दमट जेव्हा वातावरण होतं, हवा विरळ होते, त्या क्षणाला मोठे फटके येत नाही. तो फायदा जरूर असणार आहे दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी करणाऱ्या भार्गवी 11ला. पण सध्या 40+ तुम्हाला धावा कोणत्याही परिस्थितीमध्ये उभाराव्या लागतील. जी बॅटिंग ऑर्डर आहे आनंदी स्मॅशर्स टीमची, कॅप्टन सागर आउट झालेले आहेत आणि ते आउट झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये योगेश. अपील स्ट्रॉंग, नकारार्थी मान हळते अंपायरची. 9 सेकंड थ्रू डायरेक्ट हिट, मिस, डीप मध्ये बॅकअप. धाव तोपर्यंत आपण बघत आहोत पूर्ण झालेली ती 1 आणि 1 धावेच्या साह्याने. लेग बाय अंपायरचा इशारा. स्कोर 24. 24 धावा धाव फलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ अजून या षटकातील शिल्लक. सिद्धेश एकमात्र फलंदाज जो संघर्ष करतोय, लढतोय, झगडतोय धावा बनवण्यासाठी. 24 for 5. 24 ला 5. तिसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपला बॉल. अंपायरचा इशारा येतोय वाईड. स्कोर 25. 25 धावा धाव फलकावरती. या फलंदाजाकडून फार अपेक्षा आहेत. स्लॉग हिटर आहे, मॅच्युअर प्लेअर आहे आणि इथे आता एका मॅच्युअर इनिंगची अपेक्षा असेल. आतापर्यंत नॉट आउट खेळतोय 5 वरती. 2 चेंडूंचा त्याच्या खेळमध्ये समावेश. त्यामध्ये एक चौकार आहे त्याचा मॅट बदलून आपल्याला पाहायला मिळाला. स्टेप आउट होऊन कट करण्याचा प्रयत्न होता हे जरूर, पण मागे टप्पा पडल्यानंतर बॉल स्ट्राईक असेल योगेशकडे. 3 षटकांचा खेळ संपन्न. 5 विकेटचं नुकसान. धावा फलकावरती 25 धावा. भार्गवी 11. अमृतसर आणि लाहोरला नाही तर 50च्या जवळपास पोहोचायचं आहे भार्गवी 11च्या फलंदाजांना. धावा फलकावरती 25 धावा. 5 विकेटचं नुकसान. क्षेत्ररक्षणामध्ये सध्या तरी परिवर्तन. डीप मध्ये लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काउ फेस, मिड विकेट, स्क्वेअर लेग योगेश साठी आणि ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज गजानन. हार्ड लेन बॉल होता, मागे चाललाय विकेट किपर कडे. डॉट बॉल. जितके डॉट बॉल येणार आहेत धावसंख्या तितकीच कमी पाहायला मिळणार आपल्याला धावा फलकावरती. चांगली बॉलिंग. सागरच्या विकेट नंतर सिद्धेश एकमात्र फलंदाज या बॅटिंग ऑर्डर मधला. त्याच्याकडे स्ट्राईक नाहीये. योगेशला काहीतरी जरूर तो सांगतोय, पण बॉल फक्त उरलेत 11. 25 धावा धावा फलकावरती. गजानन एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे, सो तो सध्या त्याचा वापर करत असताना चांगली बॉलिंग. पुन्हा बॅट आणि पायाच्या मधून चाललाय मागे चेंडू. आणखी एक डॉट बॉल. लागोपाठचा दुसरा डॉट आलाय. धावा आहेत त्या फक्त आणि फक्त आपण बघतोय 25. 25 धावा. या वेळेला काय घडलंय, खूप जवळून बॉल गेलाय पण इथे डॉट बॉल. तिसरा डॉट बॉल. मेडल ओव्हर टाकली तर 1000 रुपयांचं पारितोषिक आदरणीय सोपानजी विशे साहेब यांच्याकडून. चौथा चेंडू ऑन साइडला जरूर आलेला आहे आणि सिद्धेशला आता स्ट्राईक हवी आहे, त्यामुळे तो सहजरित्या धावत असताना पाहायला मिळाला सिंगलने. चौथ्या बॉलवरती एक धाव आलेली आहे. धावा फलकावरती 26 धावा. खरं तर या अगोदर सिद्धेशने कदाचित स्ट्राईक घ्यायला हवी होती, जी 5व्या चेंडूवरती त्याला मिळते. दोन चेंडूंमध्ये 1 विकेट मिळवली तरी 500चं कॅश प्राइज गजानन यांच्यासाठी सोपानची विशेष साहेब यांच्याकडून.
26 for 5. 26 ला 5 विकेट. स्टेप आउट ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल. सिद्धेश धावतोय. सेकंडचा प्रयत्न होईल इथे. स्ट्रायकिंग एंडला येतोय थ्रो. तोपर्यंत धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळतात. दोन सोबत टोटल स्कोर 28. या षटकातील अजून एका चेंडूचा काही शिल्लक. चांगली बॉलिंग. आता पहिल्या ओव्हर मध्ये धावा आपण बघितल्या होत्या त्या 3 होत्या. सेकंड ओव्हर मध्ये 15 आल्या. थर्ड ओव्हर मध्ये फक्त 6. फोर्थ ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त आलेल्या 3. पार्थ बनवटे आपण मंचाशी संपर्क साधा. स्टेप आउट झाला लॉंग ऑनला. सिद्धेश कदाचित इथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल. सिंगलने तेच करतोय. धावसंख्या 29. 4 षटकांचा खेळ संपन्न. 5 विकेटचं नुकसान. भार्गव 11 29. येत्या 22 जानेवारीला भव्य लोकार्पण सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण भारतभर दिवाळी साजरी करण्यात येईल 22 जानेवारी. स्टेप आउट होऊन डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफ द फील्डर. कॅच आउट. सिद्धेश बाद. धावा 29. विकेट पडलेले 6. बॉल शिल्लक आहेत 5. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. दिवेश इथे पडल्याबरोबर चाललाय चेंडू मागे. टॉप बॉलचं पर्सेंटेज वाढलेलं आहे 3rd ओव्हर पासून. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा फलक 18 वरती होतं. त्यानंतर पूर्णपणे धावसंख्येला रोख लावण्यात आलेले स्पीड ब्रेकर आपण बघितले. हायवे वरती गाडी धावत असते. तिचा वेग कमी करण्यासाठी आपण गतिरोधक बघतो. स्लॉट मध्ये डीप मध्ये मिड विकेट हवा यात्रेसाठी. षटकार. षटकारासोबत 35 वरती धावा फलक. सुरुवात केली आहे दिवेशने. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल बॅक ड्राइव्ह. पहिली धाव वेगाने पूर्ण करण्यात येईल. अजय डीप. मिसफील्ड. चेंडू सीमारेषा पार. चौकार. दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 मोठ्या फटक्यांनी 10 धावा जोडल्या. धावा फलक 39. ऑफ ट्रॅकर होता. हलकासा कमी गतीने लेंथ थोडी खेचली मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये. आला आता डॉट बॉल. चेंडू शिल्लक शेवटचा. 39 वरती धावा फलक. इथे येतोय डॉट बॉल. डाव पहिला संपला. बॅटिंग केली आनंदी स्मॅशर्सच्या विरुद्ध भार्गव 11 ने. धावा बनवल्या 6 विकेटचं नुकसान. 39 टार्गेट पाहूयात. इथे या चौथ्या पर्वामध्ये आपल्याला विजेता नवीन मिळेल
की पहिल्या पर्वाचा विजेता आनंदी स्मॅशर्स पुन्हा चौथ्या पर्वाचं विजेतेपद पटकावेल. सर्वांचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करेन. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ काराव या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय रुपेश दादा बनवटे, सागर दादा बनवटे, सिद्धेशजी बनवटे आणि रुवनजी बनवटे यांच्या माध्यमातून मला या क्रीडा स्पर्धेमध्ये इन्व्हाइट करण्यात आलं आणि समालोचन करण्याची खरं तर संधी, या क्रीडा स्पर्धेचा घटक बनण्याची संधी मला दिली. त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आपलं प्रेम नेहमीच माझ्या हृदयाच्या गोड कप्प्यामध्ये ही फाईल मी सेव्ह करून ठेवेन आणि असंच प्रेम क्रिकेटवरती तुमचंही राहू दे आणि असंच गुण्या गोविंदाने कारावकरांचं क्रिकेटवरती प्रेम राहू दे आणि प्रीमियर लीग यशाचे उंच शिखर गाठू दे. कारण बऱ्याच प्रीमियर लीग आजवर करत आलेलं, प्रत्येक गावामध्ये राजकीय नेते असतात, राजकीय मतभेद असतात, पण हे असे व्यासपीठ आज एकही मला असा राजकीय नेता म्हणजे पाहायला मिळाला नाही. राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असतील पण इथे आल्यानंतर कोणत्याही पक्षाचा उल्लेख कोणाकडून केला गेला नाही. उद्योगपती बरेचसे आले, सन्माननीय मान्यवर आले, ज्यांच्या माध्यमातून बरेचसे पारितोषिक स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. त्या सर्वांचा पुन्हा एकदा आभार. संघ मालकांचा आभार. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ काराव या संघाचा आभार, कारावकरांचा आभार व्यक्त करेन. मी मात्र आपली रजा घेईन. पण चौथ्या पर्वाचा विजेता कोण असेल पाहत आपण दुसऱ्या डावामध्ये आनंदी स्मॅशर्स की इथे भार्गवी 11. दोन्ही संघांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि जशा दुसऱ्या डावाला सुरुवात येईल पुन्हा एकदा आवाज ऐकत आपण कर्जत आमचे जवळचे मित्र अभ्यासू समालोचक उवर्दा सीतारा टेनिस बॉल क्रिकेटचा नामवंत समालोचक प्रियश्री बाबरे. थँक्यू. आम्ही आयोजन कमिटीचे सदस्य रुपेश बनवटे आपल्याला विनंती आहे की ज्यांनी आपल्याला आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण वेळ दिलेला आहे ते आपले रुपेश बनवडे यांना विनंती की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या त्वरित. फायनल मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आणि ज्यानं खऱ्या अर्थानं आजच्या फायनलच्या दिवसामध्ये महत्त्वपूर्ण वेळ ज्याने दिलेला त्यांचा विशेष आभार आपण व्यक्त करूयात. ज्याने या स्पर्धेला त्यांच्या आवाजाच्या जोरावरती 4 चांद लावलेले आहेत त्यांचा विशेष आभार आपण व्यक्त करूयात. रोहन बनवटे आपल्याला विनंती आहे रोहन बनवटे की आपण आमचे करणजी काळन आमचे अगदी जवळचे मित्र त्यांचा आपण भव्य सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करावा. रोहन बनवटे. प्रकाश सराई ज्याचा आजचा वाढदिवस आहे त्याचा नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन झालेला. प्रकाश यांना आपण केपीएलच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आपण देऊयात. स्मॅश ऑन ग्रँड फिनाले इथे प्रेक्षकांच्या भेटीला. ओ पहिलाच बॉल जयची शक्यता. ओ फलंदाज बाद. ग्रेट स्टार्ट. पहिला चेंडूवरती महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर येते. आशयला करावा लागेल प्रतिसाद आवाज. बॅटर आउट. काळन यांचा भव्य सन्मान आपण काराव प्रीमियर लीगच्या वतीनं भरपूर बिझी शेड्यूल परंतु आयोजकांच्या प्रेमा खातीर त्यांना या ठिकाणी उपस्थित व्हावंच लागलं. ते करणजी काळन यांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करू इच्छितो. आमचे अगदी जवळचे मित्र आपण या काराव प्रीमियर लीग मध्ये उपस्थित राहिलात, महत्वपूर्ण वेळ आपण दिलात, आपलं मनपूर्वक आभार. जाताना मात्र आपण सावकाश जा. थँक्यू सो मच. काराव प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं विशेष आभार आम्ही व्यक्त करत आहोत. पहिल्याच बॉलवरती विकेट. टार्गेटचा जर विचार केला तर विजयासाठी
40 बनवायच्यात. 29 चेंडूंचा आता उर्वरित खेळ बाकी राहिलेला. थँक्यू सो मच करंजे काळन सर, आपण उपस्थित राहिला. थँक्यू सो मच. विशेष आभार आपण व्यक्त करूयात या स्पर्धेच्या वतीनं संपूर्ण 5ही संघांच्या संघ मालकांचं. मोरिया 11, ओमसाई, भार्गव 11, आनंदी स्मॅशर्स आणि प्रियान 11 या सर्व संघ मालकांचा विशेष आभार आपण व्यक्त करूयात. अंतिम सामना फायनल जसा पाहिजे तसा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला. भरपूर मान्यवर आणि 2 ताकदवार टीम मधला सामना. हो हवेत आणखी एकदा विकेटची संधी. राकेश डाऊन द बॉल. जजमेंट चांगले. कॅसड्रॉप. ओ कॅसड्रॉप. कॅच सुटलेली हातामध्ये आला होता. अगदी चेंडू हाताचा पिसारा फुलवला होता आणि कॅच इथून ड्रॉप झालेले. 2 धावा पुस्तकावरती ऍड झालेल्या. 1 गडी बाद 2. पहिला चेंडूवरती विकेट टेकर चेंडू. दुसरा चेंडूवरती या 2 धावा मिळतात. 1 गडी बाद 2. संघाची धावा संख्या 2 धावा. विशेष आभार मोरिया 11 टीमचे संघ मालक सन्मान्य विराजी देशमुख साहेबांचं करूयात. ओमसाई 11 टीमचे संघ मालक राजेंद्रजी देशमुख यांचा विशेष आभार आपण व्यक्त करूयात. त्याचबरोबर प्रियानी 11 ॲडव्होकेट निखिलजी बनवडे यांचं देखील विशेष आभार आपण व्यक्त करूयात. आणि 2 संघ मैदानाच्या आतमध्ये. आणि घडलंय का एक कॅच सुटल्याच्या नंतर हा व्हाईट बॉल पंचानं घोषित केला आणि पंजाब पास हवा. हाय फाइव. ब्रायन सर यांचं नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. चंद्रकांतजी राऊत साहेब देखील कडव साहेब उपस्थित झालेले आहेत. माफी असावी. चंद्रकांतजी कडव साहेब नुकताच यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. केपीएलचा अंतिम सामन्याचा तरार तुम्ही आजमावत आहेत. आनंदी स्मॅशर्स हा असा संघ जो डगमगत प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेला. त्याचबरोबर राकेशजी बनवडे साहेब देखील नुकताच उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत केपीएलच्या 4th एडिशन मध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे. कॅप्टन सागर, कॅप्टन विकी बनवटे, दोघांमधला संघर्ष, ग्रेट कॉन्टेस्ट ज्यासाठी प्रेक्षकांना गर्दी केलेली आहे. काराव प्रीमियर लीगचा 4थ्या पर्वाचा थरार आपण पाहतात. एक नवीन चॅम्पियन आपल्याला मिळेल की ते सलगसा दुसऱ्यांदा चॅम्पियन पाहायला मिळेल का. मिडॉनला बीट केला. विकी बनवडेचा फटका. डबल माइंडेड खऱ्या अर्थानं स्ट्रोक होता. लॉंग ऑन की मिड विकेट या 2 रिजन मध्ये त्यांना फटका खेळायचा होता, परंतु डबल माइंडेड हा फटका होता. समोर खेळले लॉंग ऑनला सेंडू वरती फाक्त सिंगल. मॅच रंगलेली आहे. 1च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 9 धावा. ओव्हर द स्टम्प्स. सागरचा चेंडू कोळा दे. लॉंग ऑफला खेळाडू जज करतायत. दूर आले 2 कॅच ड्रॉप. पकडोगे क्या, असू जीतोगे मॅच. फायनलच्या मॅच मध्ये तुमच्याकडून या चुका संघ मालकाला बिलकुल अपेक्षित नाहीयेत. प्रेशर बनलं. ग्रँड फिनालेचा प्रेशर, अंतिम सामन्याचा प्रेशर सर्व खेळाडूंवरती आहे. विकी बनवडेची विकेट महत्वाची. गोल्डन शिकार करेल का सागर. अजून दिवेशेनं बॉलिंग मार्कवरती बाकी आहे. सागरचं पहिलं षटक प्रगतीपथावरती. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 10 धावा वसूल केला. 40चा टार्गेट विजयासाठी आणखी 30 बनवायच्या. जबरदस्त सामना. ओ फुल टॉस. अपील फलंदाज बाद. फलंदाज बाद. विकी बनवडे बाद. गोल्डन मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. विकी बनवडेच्या स्वरूपामध्ये कॅप्टनला माघारी पाठवलंय. सागर काय जबरदस्त चेंडू. ऍक्शन रिप्ले प्लम समोर सापडला आणि किंचितच्या सेकंदामध्ये लगेचच कुणाल भोईरसन याने सांगितलं की फलंदाज करावा लागेल. जड पावलाने परतीचा प्रवास. बॅटर आउट. आजची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर आलेली आहे. विकी बनवडे बाद झालेत. 40चा सामना देखील रंगेल. व्हॉट्स गोइंग ऑन, प्लीज प्ले फास्ट. दुसरं षटक प्रगतीपथावरती.
कुनोलला मिड विकेटच्या दिशेने आणलं जात आहे. निर्णायक सामना प्रेक्षकांच्या भेटीला, फायनलचा मेगा मुकाबला आलेला प्रेक्षकांच्या भेटीला, ज्यासाठी संघर्ष केलेला मागच्या 1 ते 2 महिन्यांपासून. जरी 2 दिवस तुमच्या समोर असतील तरी रुपेशजी बनवटे, सागर बनवटे, सिद्धेश आणि रोहन बनवटे यांच्या वतीनं मागील 2 महिन्यांची मेहनत आता कामी आलेली आहे. 10 धावा पुस्तकावरती 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 30ची आवश्यकता. पूर्णपणे सामन्यामध्ये लक्ष लागलेलं आहे. याच क्रीडांगणावरती बऱ्याचशा खेळाडूंना याच क्रीडांगणात तर ओळख दिलेली आहे. काराव प्रीमियर लीग चौथ्या पर्वाचा थरार तुम्ही पाहतात. मॅचच्या अंतिम सामन्यामध्ये आपण पोहोचलेलो आहे. सॅकिंग एंडला आता फलंदाज गणेश लेक्सिक पव्वा चेंडू मिस करतोय. पंचानं वळण घेतलेलं, एक्स्ट्रा रन, एक धाव महत्वाची या संपूर्ण सामन्यामध्ये. 30 बॉल मध्ये 40चा टार्गेट होता. असं वाटलं की कदाचित सामना एकतर्फे होईल, कारण विके बनवटे सारखा सिद्धिविनायक काराव टीमचा बाहुबली जो मैदानाच्या आतमध्ये आला, परंतु काहीही करू शकलेला नाहीये. बॅकफेस त्याचा पूर्ण केपीएल मध्ये कंटिन्यू राहिलेला आणि अंतिम सामना. हो, जबरदस्त नॉक बॅटच्या पुढ्यात सापडलाय. ओव्हर पिचला लॉस करत असताना सरळ सीमा पार, बिग हिट सिक्सर. दिवेशला बॉलिंगला आणलेलं नाहीये कॅप्टन सागरनं, त्याचाच फायदा उचललाय. सॅकिंग एंडला बॅटर आपण पाहिलं, ज्याच्या बॅट मधून षटकार आलाय तो गणेश. जबरदस्त षटकार. आता 23 मध्ये 23 रन बॉल इक्वेशन. वो आडवा बॅटने खेळलेत, बेसबॉल हिट आहे. पव्वा क्षेत्ररक्षक सागर कॅप्टन. कॅच ड्रॉप. या चुका अपेक्षित नाहीयेत. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. क्रिकेटचं सूत्र आहे, पकडा जेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. संगम कलेक्शनचे प्रोप्रायटर सन्माननीय दीपकजी कडव साहेब, ज्यांच्या वतीनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यांचं नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन झालेलं. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हावं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. अंतिम सामना भार्गव 11 बनाम आनंदी स्मॅशर्स. हो, खोलात होता चेंडू, सेन्सिबली ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. 21 मध्ये 21 रन बॉल इक्वेशन. पव्वात पंचांचा इशारा, फलंदाज बाद पंचानं घोषित केला. हो, फलंदाज बाद. बॉल सिच्युएशन मध्ये होता. बॅटिंग रनआउट. स्टंपिंग साठी रिव्ह्यू घेण्यात आला. कदाचित चेंडू सिच्युएशन मध्ये होता आणि तोच चेंडू सिद्धेशने लावला यस्टनना आणि पंचांना बाद तर घोषित केला, ऑब्जेक्ट केला. ओ, फलंदाज बाद. रिव्ह्यू गमावलाय. इथे आनंदी स्मॅशर्स या संघानं. ही सरकारी मजा केपीएल ची, ही सरकारी मजा काराव प्रीमियर लीग ची. माहिती सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे की 5व्या पर्वामध्ये तुम्हाला या काराव प्रीमियर लीग मध्ये सोपानजी विशेष साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या विनंतीला मान देऊन काराव प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये गौतमी पाटीलचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये होणार आहे. ही बातमी कितपर्यंत खरी आहे ते 5वं पर्व आल्याच्या नंतरच आपल्याला समजेल. धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 19 धावा. 21 चेंडूंमध्ये 21ची आवश्यकता. जबरदस्त सामना. नवीन फलंदाज सुनील आले. पाठ कमी साडवा बॅटने खेळतात. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून डीप मध्ये चालला चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नो सॅकिंग एंडला थ्रो वेगानं. ओ, वन मोर विकेट डाऊन. आणखी एक फलंदाज बाद. डोक्याची धाव आणि फलंदाज बाद.
आयोजकांची देखील इच्छा आहे आणि स्वतः पंचांना आमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवलेली आहे. 20 बॉल 20. बॉलर राकेश ओ द स्टम्प्स पॅट कमिंगसाठी. ओ समोर खेळतात, शॉट एक्स्ट्रा कव्हरला येण्याची शक्यता. ओ पकडली असेल, आणखीन एक फलंदाज बाद. पॅट कमिंग्स बाद. एकोणीस चेंडूंमध्ये 20ची आवश्यकता. 5 गडी बाद 20 धावा धावा पुस्तकावरती. 40 टोटल टार्गेट. आता 19 मध्ये 20. अंतिम चेंडू या अंतिम चेंडू या षटकाचा बाकी राहिलेला. 19 चेंडूंमध्ये 20ची आवश्यकता. बॉलर राकेश स्ट्रायकिंग एंडला. आता नवीन फलंदाज आलेला प्रथमेश. मागच्या मॅच मध्ये 25 धावा. ओ समोर लॉंग ऑफला. ओ झेलची शक्यता आणि फलंदाज बाद. आणखी एक फलंदाज बाद. प्रथमेशची विकेट मैदानाच्या बाहेर. जबरदस्त झेल लॉंग ऑफला. प्रथमेशची महत्वपूर्ण विकेट होती आणि ती कॅच दिनेशने झेल पकडलेली आहे. इक्वेशनचा विचार केला 18 मध्ये 20. गडी गमावलेत आतापर्यंत 6. 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडूंमध्ये 20ची आवश्यकता. कॅप्टन सागर आता बॉलिंग मार्कवरती आणि कॅप्टनने एक चाल खेळलेली आपण पाहतात की दिवेशला अजूनही त्यानं बॉलिंगला आणलेलं नाहीये. 18 चेंडू 20 धावा. या ओव्हरमध्ये जवळपास मॅचचं चित्र स्पष्ट होईल कदाचित. 18 मध्ये 20. 6 गडी बाद झालेत 20 धावा संख्येवरती. ओ डिफेन्स करण्याचा प्रयत्न. वेग पहा सागरचा. डॉट बॉल न सुरुवात केली. काय जबरदस्त सामना. जसा सामना पाहिजे प्रेक्षकांना तसा चित्त थरारक सामना. दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वामध्ये मोरिया 11 ती जी स्ट्राईक होती ती त्यांना अद्याप आपण पाहिलं तर कंटिन्यू ठेवू शकलेलं नाही आहेत. आता इक्वेशनचा विचार केला. बॉल बाकी राहिलेले 17. विजयासाठी 20 धावा संख्येची गरज आहे. 30 बॉल मध्ये 40 बनवायच्या होत्या. आता 17 मध्ये 20. हो सागरचा वेगवान चेंडू. हो झेलची शक्यता होती. डीप मध्ये प्रोटेक्शन एक्स्ट्रा कव्हरला प्रसाद. कॉल दुसऱ्यासाठी आणि 2 धावा इथून मिळतात. 2 धावा किती महत्वाच्या आहेत या सामन्यामध्ये. 1-1 2-2 रन भरपूरच महत्वाच्या राहिलेल्या आहेत. केपीएलचा चित्त थरारक सामना. फायनलचा मेगा मुकाबला आपण पाहत आहात. 2च्या मदतीनं टोटल राऊंड पोहोचलेले 22. 16 चेंडूंमध्ये 18ची आवश्यकता. 6 गडी बाद झाले. 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे खेळाडू. 3 गडी अजूनही पवेलियन मध्ये आहेत. महत्वाचे गडी बाद झालेले. हीच जोडीला इथून पार्टनरशिप प्रश्न गरजेचा आहे. सागरच्या या ओव्हर मध्ये 1-2 ब्रेक थ्रू मिळतील का. जबरदस्त सामना. कॅप्टन तयार. हो आणखीन एक डॉट चेंडू फेकला सागरनं. डॉट बॉल. प्रेशर वाढेल बॅटिंग करणारा आनंदी स्मॅशर्स या संघावरती. आता विजयासाठी 15 चेंडूंमध्ये 18ची गरज आहे. टार्गेट तेवढंसं मोठं नाहीये परंतु विकेट इतक्या गेल्यात की रन धावण्याचं मानस होत आहे परंतु धाडस बिलकुल होत नाहीयेत. 6 गडी गमावले. 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अजून 3 बॅट्समन पवेलियन मध्ये आहेत. जबरदस्त चेंडू लॉंग ऑफला खेळलेत. पेशन्स कंट्रोल ठेवू शकले नाहीयेत आणि वाईडिश लॉंग ऑफला. सुंदर फिल्डिंग राकेश कडून. 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे चालली आहे.
टीमची टोटल 24. 14 चेंडूंमध्ये विजयासाठी 16ची आवश्यकता. 16 फ्रॉम 14. 14 चेंडूंमध्ये विजयासाठी 16. पाहुयात वन शॉट हा स्ट्रायकर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला. अर्थातच या चेंडूवरती एकच रन इथून मिळेल. जे नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडू होते त्यानेच एक शॉर्ट रन धावून ते पळाले होते आणि एकच धाव या चेंडूवरती मिळते. आता 14 बॉल मध्ये विजयासाठी 17ची आवश्यकता. 17 फ्रॉम 14. स्टील 17 टू गो फ्रॉम अपकमिंग 14. 17 बनवायच्या उर्वरित 14 चेंडूंमध्ये निर्णायक 2 चेंडू सागरचा ब्रेक थ्रूच्या नितांत शोधामध्ये असतील. सागर होल ऑफ करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेग चेंडू घेतोय. लाऊड अपील, लेग चेंडू बराचसा मिस करतो. 1 मोर डॉट बॉल. काय सामना रंगलेला. 13 बॉल मध्ये आता 17ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहत आहेत आयुष. प्रथमेश वरती मोठी जबाबदारी टाकली होती. सर्व प्रेक्षक प्रथमेश वाट पाहत होते. तो आल्या मोठा फटका खेळण्याच्या मध्ये प्रयत्नामध्ये लॉंग ऑफला त्याने सहजतेने झेल देऊन परतला आणि त्यानंतर आता आयुष वरती मोठी जबाबदारी आलेली आहे. आता इक्वेशन बाकी राहिलेले 13 चेंडूंमध्ये 17चं. 17 फ्रॉम अपकमिंग 13. 13 चेंडूंमध्ये 17 बनवायचे. उर्वरित 13 चेंडूंमध्ये जबरदस्त सामना. याच खेळपट्टीने दोन्ही संघांना भरपूर साथ दिलेली आहे. आता या अंतिम मॅच मध्ये वाडवा बाटणे खेळतात. निघालाय चेंडू. हो निघालाय चेंडू. बाउंड्रीच्या बाहेर आलाय. चौकार 13 मध्ये करायच्या होत्या 17 आणि हा महत्वपूर्ण चौकार फलंदाज आयुष्या बाट मधून. आता इक्वेशन बाकी राहील 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. काराव प्रीमियर लीगचा फायनलचा जबरदस्त थरार आपण आजमावतात विथआउट तिकीट. काराव प्रीमियर लीग 2 दिवसांची कारावची जत्रा, ज्यामध्ये सर्व एकत्रित आलेले संघातील खेळाडू. या स्पर्धेमध्ये कोणी मोठा नाहीये किंवा कोणी छोटा नाहीये. या स्पर्धेमध्ये जो खेळाडू परफॉर्मन्स करेल तोच मोठा आहे. काराव सिद्धिविनायक काराव संघाचं विशेष कौतुक, जेव्हा एक गाव 11 ग्रामीण फॉर्मॅट मध्ये ते खेळत असतात तेव्हा खोटेपणा आणि मोठेपणा या 2 गोष्टी सोडून काराव संघ नेहमीच खेळत आलेला आहे. म्हणूनच त्यांचं नाव रायगड ठाण्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि फार कमी वयामध्ये प्रसिद्धी झालेली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. काराव प्रीमियर लीग 4थ्या पर्वाचा हा दैदीप्यमान थरार आपण करूयात. रुपेश बनवटे, सागर बनवटे, सिद्धेश बनवटे आणि रोहन बनवटे, जी काय मेहनत त्याने मागील 2 महिन्यामध्ये घेतलेली आहे. जबरदस्त सामना. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 13ची आवश्यकता. फिल्डिंग सजवण्यात आलेली आहे. पावत फिल्डिंगची व्यूहरचना. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑन, मिड विकेट आणि बरोबर स्क्वेअर लेगला खेळाडू ठेवण्यात आला. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज निकेशला तुम्ही पाहतात. 12 बॉल आता विजयासाठी 13ची आवश्यकता. केपीएल फायनल मॅच मध्ये चॅम्पियन होण्याचा संघ पाहुयात. कुठला संघाचं स्वप्न इथं पूर्ण होते. 12 मध्ये 13. हो वेगवान चेंडू. मिस्टेक सिद्धेश कडून. हो बॅकअप चांगला. वेगवान चेंडू. दिवेसा पंचांचा इशारा. 22च्या माध्यमातून सिंगल. 11 बॉल मध्ये आता विजयासाठी 12ची आवश्यकता. रन बॉल जवळपास धावतात. फक्त 1 धाव दूर आहेत रन बॉल पासून. आता 11 बॉल मध्ये विजयासाठी 12ची आवश्यकता. मॅच कुठे होती? मॅच 30 बॉल मध्ये 40ची होती आणि हा सामना त्यानंतर बॉल 24 मध्ये 30. थोडंसं स्पीडअप करा. मॅचचा रिदम आपण तोडू नका हीच विनंती दोन्ही संघांना. शेवटच्या सामन्यामध्ये दोन्ही संघावरती अन्याय होऊ नये हीच आयोजकांची मुख्य इच्छा आहे. त्या कारणासह आपल्याला विनंती आहे मॅचचा रिदम आपण तोडू नका. चांगल्या लेअर मध्ये सामना धावतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आता आयुष. विजयासाठी 11 चेंडूंमध्ये 12ची आवश्यकता. हो पाहुयात इशारा. नो बॉल आणि मॅचचा चित्र कदाचित स्पष्ट करणारा हा षटकार. 7 धावा. भार्गवी 11 टीमचा सरसेनापती दिवेश कडूनच झाली चूक. अतिक वेगाने टाकण्याच्या प्रयत्नामध्ये नो बॉल पंचांना घोषित केलेला आणि टोटल 7 धावा या चेंडूवरती मिळालेल्या आहेत. मॅचचं पूर्णपणे पारड झुकवणारा हा षटकार होता. सामन्यामध्ये उलटफेर करणारा हा षटकार होता आणि 7 धावसंख्येच्या मदतीने इक्वेशन राहिला 11 चेंडूमध्ये 5 धावेचं. याच आयुषनं षटकार खेचला ज्यांना तुम्ही नुकता स्क्रीन वरती पाहिलेला आहे. 11 चेंडू विजयासाठी 5 फ्री हिट. हो हाफ ट्रॅकर मिस केला आहे.
इशारा कुठलाच नाहीये पंचांचा डॉट बॉल. आखो मी इशारा दोन्ही पंचांना केलेला आहे. पंचांना स्पष्ट नकार दिलेला आहे. दोन्ही पंचांचा विशेष आभार आपण व्यक्त करूयात. कुणालजी भोईर सर आणि सुनीलजी बाविस्कर सर स्वतः चांगले क्रिकेटर आहेत आणि स्वतः चांगले क्रिकेटर असून क्रिकेटर्सना चांगले नियम लावतायत, चांगले सांभाळून घेतलेले आहेत कारवारचे सर्व यंगस्टर्स खेळाडूंना देखील. आता इक्वेशन 10 मध्ये 5 हाफ ट्रॅकर आहे. पुन्हा एकदा लीव्ह केला बॉल ज्येष्ठांच्या वरतून चालला. 1 मोर डॉट बॉल. जबरदस्त सामना. हार मानायला तयार नाहीये. शर्यत अजून संपलेली नाहीये कारण कुठल्याच संघाने अजून हार मानलेली नाहीये. दिवेश हा जिद्दी खेळाडू आहे. जरी एक चेंडू त्याच्या वतीनं खराब पडलाय परंतु तो शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची क्षमता ठेवतो. 1 फॉर द ओव्हर कदाचित पंचाने इशारा दिलेला आहे. पुन्हा एकदा दिवेश तयार. हो आता लीव्ह केला बॉल. पव्वात लेग स्टिक मिस करतो आणि चुकीचा चेंडू वरती. दंडात्मक कारवाई दिवेश वरती. एक एक्स्ट्रा रन या चेंडू वरती मिळते. इक्वेशनचा विचार केला आता बॉल बाकी राहतील 9 आणि विजयासाठी आता 4 ची गरज आहे. 40 टोटल टार्गेट होतं. जवळपास 36 धावा पुस्तकावरती आहे. 9 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. ताळमे नाही दी जाती परिंदों को उड़ानो की वो खुद ही तैर करते मंजिले आसमानों की. रखते जो हौसला आसमान छूने का परवाह नहीं करते वो जमीन पे गिर जाने का. वो आणखीन एक वेगवान चेंडू. लाऊड अपील. हाईट फॅक्टर मॅटर करत असताना या चेंडूवरती डॉट बॉल आला. आता इक्वेशनचा विचार करूया. डॉट बॉल आल्याच्या नंतर 8 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला. 8 चेंडू मध्ये आता 4 धावसंख्येची गरज आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होता है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. ज्याला स्वप्न बघायचे असतात त्याच्यासाठी रात्र मोठी हवी असते. ज्याला स्वप्न साकारायचे हवे असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. आणि आणखीन एक डॉट बॉल. लाऊड अपील कॉट बिहाइंड साठी. महत्वाचा सामना कुठल्याच खेळाडूवरती अन्याय होणार नाही याची पूर्णपणे शहानिशा केलेली आहे. पावत पंचांच्या इशाराची वाट आपल्याला पाहावी लागेल. दोन्ही पंचांचा कोऑर्डिनेट झाल्याच्या नंतर नॉट आउटचा इशारा पंचांकडून आलेला आहे. इक्वेशनचा विचार केला आता उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं चेंडू बराच बाहेर होता लेगस्टंपचा देखील. 7 बॉल मध्ये आता 4 ची गरज आहे. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. या फायनल मॅच मध्ये देखील अशी नोंद घ्या. चित्तथरारक सामना कारवार प्रीमियर लीग मध्ये बरेचसे मान्यवर उपस्थित झालेले आहेत. या गुलाबी थंडीमध्ये अंगावरती शहारे आणणारा सामना. 7 चेंडू आता विजयासाठी 4 ची आवश्यकता. दिवेश तयार. लोवा फुल टॉस आहे. समोर ड्राईव्ह केला. पव्वत एका धावसंख्येसाठी निघाले. दिवेशने 1 रन जाऊन दिलेली. स्ट्राईक ठेवलेली आयुषनं स्वतःकडे. ओव्हर कंप्लीट झाल्या 4 आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 37 धावा. आता विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. चला मॅचचा रिदम तोडू नका. मॅच लगेच सुरुवात करा. कॅप्टन सागर आपण याच्याकडे लक्ष द्या. त्वरित आपण फिल्डिंग लावून घ्या. केपीएलचा चित्तथरारक सामना तुम्ही पाहतायत. ज्यासाठी केला होता आता शेवटचा क्षण गोड व्हावा त्याच गोड क्षणाची आपण वाट पाहतोय. याच खेळपट्टीने याच क्रीडांगणामध्ये मोठमोठ्या टुर्नामेंटचा हा क्रीडांगण साक्षीदार राहिलेला आहे. याच क्रीडांगणावरती कित्येक जणांना जल्लोष साजरा करताना आपण पाहिलेला आहे. परंतु याच क्रीडांगणावरती कित्येक जणांना आपण दुःख लपवताना पाहिलेला आहे. याच क्रीडांगणावरती कित्येक जणांना हसताना आपण पाहिलेला आहे. याच क्रीडांगणावरती कित्येक जणांना रडताना आपण पाहिलेला आहे. याच क्रीडांगणावरती कित्येक जणांना जल्लोषाचं वातावरणामध्ये आपण पाहिलेला आहे. तर कित्येक जणांना दुःखामध्ये कोपऱ्यात रडताना देखील आपल्याला पाहिलेला. 6 चेंडू. आता 6 चेंडू मध्ये उर्वरित 3 धावसंख्येची गरज. बॉलिंग मागो बॉलर दिनेश. पहिला चेंडू लोवा फुल टॉस आहे. मिड विकेटला झाला चेंडू. फिल्डिंग थोडीशी मिस्टेक. दुसऱ्याचा प्रयत्न चालू. स्ट्रायकिंग एंडला थ्रो थोडासा लेझी आणि 2 धावा पूर्ण. ओ फिल्डर कडून मिस्टेक. आता 5 चेंडू मध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. काय जबरदस्त सामना. जिद्दी खेळाडू. सी फॉर कंट्रोल, टी फॉर टेम्परामेंट, पी फॉर पेशन्स. हे सर्व गुण संपन्न आयुष. आता पव्वत सागर कशा प्रकारचे फिल्डिंग सजवतील. 30 चेंडू मध्ये 40 ची गरज होती. असं वाटलं की सामना एकतर्फा होईल परंतु सागर कुठे कच्च्या गुरुचा चेहरा. दोन्ही टीमचा संघर्ष शिगेला पोहोचलेला है। जबरदस्त सामना, जब तक ना सफल हो चैन की नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या। 5 बॉल, आता 1 रनची गरज। फुल टॉस है, आडवा बाटणे, झेलची शक्यता आणि झेल पकडली आहे।
नाही संपली मॅच। जिद्दी खेळाडू सागरने प्रॉपर फिल्डिंग लावलेली आहे। फुल टॉस होता, वरच्या बाजूला लागला, हातामध्ये बाट फिरली आणि फलंदाज बाद। आता 4 बॉल, 1 रनची गरज। हौसले बुलंद हो तो मुश्किल भी आसान लगती है। जिद्दी खेळाडू सागर शेवटच्या क्षणापर्यंत लढवया योद्ध्यासारखा तो लढला। उर्वरित 4 चेंडू मध्ये 1 धावसंख्येची गरज राहिलेली आहे। म्हटलं जातं हुनर तो सब में होता है, बस किसी का छिप जाता है तो किसी का छप जाता है। पेशंट्स होते आयुषकडे, मॅच संपवण्याचा प्रयत्न त्याने केला आणि त्याच प्रयत्नामध्ये तो बाद झालेला। खेळाडू गमवले, जवळपास 7 गडी बाद झालेले। 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये। 4 बॉल मध्ये 1 धावसंख्येची गरज आहे। जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला पहिली सेमीफायनल इथून पाहायला मिळेल का या फायनल मॅच मध्ये। 4 बॉल आणि 1 रनची गरज आहे। भार्गवी 11 की आनंदी स्मॅशर्स 4 बॉल 1। अंकाचा प्रयत्न, डेड बॉल, मृत्यू चेंडू पंच घोषित करत असताना 4 चेंडू मध्ये आता 1 धावसंख्येची गरज राहिलेली आहे। हो, जबरदस्त सामना। 4 बॉल 1 बनवायचे 4 बॉल मध्ये फायनलचा चित्तथरारक सामना। मॅच आवडली असेल तर पुन्हा एकदा दोन्ही टीम साठी जोरदार आलाय। 4 बॉल आणि आता 1 रनची आवश्यकता। भार्गवी 11 संदीपजी बनोटे यांचा संघ आणि आनंदी स्मॅशर्स ऍडव्होकेट किरणजी बनोटे यांचा संघ। पाहुयात काराव प्रीमियर लीग 4थ्या पर्वाचा विजेता कोण। फुल टॉस आणि बॉल सीमा पार। 4थ्या पर्वाचा काराव प्रीमियर लीग या 4थ्या पर्वाचा चॅम्पियन संघ ठरलेला आनंदी स्मॅशर्स या संघाला विजेता पद इथे भूषवलेलं अभिनंदन। शेवटी जो जीता वही सिकंदर। या मॅच चा मॅन ऑफ द मॅच काराव प्रीमियर लीग, काराव प्रीमियर लीग 4थं पर्व आणि 4थ्या पर्वाचा विजेता संघ आपल्याला मिळालेला। दुसऱ्यांदा हा संघ या स्पर्धेमध्ये विजयी झालेला। पहिलं पर्व आणि 4थं पर्व नावी राहिलेला ते किरणजी बनोटे साहेबांचा।